कापूस कोंड्याची गोष्ट हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय। मृणालिनी भोसले दिग्दर्शित ग्रामीण पार्श्वभूमीवरचा कापूस कोंड्याची गोष्ट हा सिनेमा 4 बहिणींची कथा आणि व्यथा मांडणारा आहे। विदर्भातल्या एका गावात राहणाऱ्या या 4 मुली वडील गेल्यानं अचानक संकटात सापडतात। वडिलांचा आधार आणि आईची माया या दोन्ही गोष्टी आयुष्यातून कायमच्या निघून गेल्यानंतर या चौघींचं काय होतं। करून दाखवेल सर तुला। हिरोईन चालली कॉलेजात। किती दिवस रडत बसशील? एकदाचा निकाल लाव। आजपासून कॉलेज सोडलं। मोठी बहीण ज्योती जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री समिता गुरु हिनं। आई बाबा गेल्यानंतर गावानं वाईट टाकलेल्या या 4 बहिणींना मानसिक आधार देणाऱ्या ॲडव्होकेट पावडे ही भूमिका साकारली आहे अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी। एका सत्य घटनेवर आधारित या सिनेमाची गोष्ट आहे। शेतकरी आत्महत्या करतो असं आपण अनेकदा पाहतो, ऐकतो सुद्धा, पण शेतकऱ्याच्या बायकोनं किंवा मुलीनं आत्महत्या केल्याचं क्वचितच ऐकायला मिळतं। सिनेमातही जेव्हा ज्योतीचे वडील आत्महत्या करतात तेव्हा परिस्थितीला खचून न जाता त्याला सामोरं जाण्याचा निर्णय ज्योती आणि तिच्या बहिणी घेतात। नगदी द्या आणि सामान घेऊन जा। स्वर्ग पाहायचा असेल तर स्वतःला मरायला। दुसरा काही उपाय नाही। एवढी एकच वस्तू आहे घरात, तिला विकायची आणि तिचा पैसा करायचा। जवळ कुठलंही साधन किंवा पैसे नसताना शेती करण्याचा निर्णय या चौघी घेतात। पुरुष प्रधान समाजात अशा प्रकारचा धाडस करणं सोपं नाही, पण तरी या परिस्थितीवर मात करून आपलं एक वेगळं अस्तित्व या तिघीही निर्माण करतात। अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे। खरं तर विमेन एम्पॉवरमेंट हा विषय यात हाताळण्यात आलाय। ही गोष्ट कापूस कोंड्याची, अरे रे गोष्ट कापूस कोंड्याची। मृणालिनी भोसले यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। सिनेमाच्या विषयाप्रमाणेच सिनेमाला ट्रीटमेंट ही तशीच देण्यात आली आहे। कलाकारांचे परफॉर्मन्सेस छान झालेत, कलाकारांची निवड ही उत्तम करण्यात आली आहे। अभिनेता मकरंद अनासपुरे, समिधा गुरु, मोहिनी कुलकर्णी, गौरी कोंगे या सगळ्यांनीच आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत। विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे अभिनेता भारत गणेशपुरे यांचा। ही गोष्ट कापूस कोंड्याची, अरे रे गोष्ट कापूस कोंड्याची। मात्र काही ठिकाणी सिनेमा खटकतो हेही तितकंच खरं। पंप बनवायला दुसऱ्या गावात जात असतानाचा सीन उगाचच लांबलाय। ॲडव्होकेट पावडेंच्या चांगुलपणाबाबत बहिणींची समजूत घालणारा सीन ही लांबलाय। अशा काही गोष्टी ज्या खरं तर टाळता आल्या असत्या, सिनेमा आणखी रंजक झाला असता, क्रिस्प झाला असता। तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता मी कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाला देतेय 3 स्टार्स। हिरोईन चालली कॉलेजात। किती दिवस रडत बसशील? एकदाचा निकाल लाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।